आता झाले ना सगळं मनासारखं, मग कशा पायी हुकून बसतीस? पांडू, आता तू मला त्रास देऊ नकोस हा. म्हणजे पहिलं कुणी त्रास दिला होता का? फक्त मला नावच सांग, मग बघ तू त्याच्याकडे. कुणी नाही रे, घरचेच. घरचे? आता त्यांनी काय केलं? अरे पांडू, तुला माहिती आहे ना रे की मला लग्न नाही करायचंय, तरी सगळे माझ्या लग्नाच्या पाठी लागलेत. जर मी लग्न केलं तर मला सासरे जावं लागेल. मला सासरे नाही जायचंय, आणि जर मी सासरे केलं तर मला विठुरायाला, तुला, उमईला, पण आजीला सोडून जावं लागेल. आणि जर मी लग्नच केलं नाही तर मला सासरे जावं लागणार नाही ना. अगं पुरे तू खुळी आहेस. अगं सगळ्यांनी लग्न केलं तर त्यांना सासरे जावं लागतं की नाही? म्हणजे गुडगी उमई नाही तर माझी माय लग्न झाल्यावर त्यांनी त्यांचं घर सोडून ते सासरे झाले ना. तर बघ आता ते केवढ्या सुखात आहेत. ते काही सांगू नकोस मला. ते आले असते पण मला नाही जायचंय. माझ्या विठुरायाला एकटं टाकून मी कशी जाऊ? मी नाही जाणार. अगं कोण बोलते तुला सोडून जा? म्हणजे अगं तू कायला घेऊन जा की सासरी, म्हणजे प्रश्नच मिटला. खरंच पांडू, असं होऊ शकेल? आपण कोण? नमस्कार, मी शिवप्पा, मायणी गावावरून आलो. सखू माझी मुलगी, तिच्या संदर्भातच मी मालकीनबाईंना सांगतो. आलोच. वाडा प्रशस्त आहे, यावरूनच वैभवाची कल्पना येते. माणसं मोठी दिसतात. विठुराया, खरंच तुझीच कृपा आहे. विठुराया, बळ दे. माझ्या सखूच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. छातीत धडधडत आहे. मुनिमजी, अहो यांना बसायला तरी सांगायचं. बसा बसा. या ना, या बसा, या. रामकृष्ण हरी. खाडकन यांच्या मुस्काटात मारावीशी वाटते. घ्या, गुळ पाणी घ्या. नाही, नको. अहो तुम्ही दुरून आलात, थकला असाल. आलेल्या पाहुण्याला गुळ पाणी देण्याची रीतच आहे. संकोच करू नका. हा घ्या. जाऊबाई, रीत तुमच्या लक्षात नाही बहुतेक. ते सध्या आपल्या घरचं पाणीही पिणार नाही. सासरी मुलीच्या घरी नातू झाल्याशिवाय खाणं दूर, पाणीही पित नाहीत. ध्यानात नव्हतं बहुतेक तुमच्या. नाही, रूढी परंपरा पाळायलाच हव्यात अर्थातच. हो, पण अजून लग्न कुठे ठरलंय? आणि नातं जोडल्याशिवाय रीत पाळायची म्हणजे? ते नातं जोडण्यासाठीच आले. तुम्ही निघा, भाऊजींना पाठवा. आहेत ना घरात? हो. मुलीच्या सासरी आलात तिचं घर बघायला, यायलाच पाहिजे. बापाचं कर्तव्यच असतं ते. आणि मी भामेला सांगितलंच होतं तुम्हाला वाड्यावर पाठवायला. बाई समंजस आणि पोक्त विचारांच्या दिसतात. नमस्कार. नमस्कार, मी गजानन. रामकृष्ण हरी. हे माझे दीर. ती गुळपाणी घेऊन आल्या होत्या त्या जाऊबाई. मायणीला राहता ना आपण? हा हा, नाही, आमचे एक स्नेही आहे तिथे, शास्त्री बुवा असं लोक म्हणतात त्यांना. वैद्यकी करतात. आहेत का हो ते अजून?
नाही म्हणजे काय झालं ते मागे एकदा मध्ये कोणीही बोलायचं नाही असं बजावलं होतं, तरीही मुद्दाम आलेत. हे आसन आमच्या आध्यात्मिक गुरूंचे. हे सारं वैभव आमच्या बाबाजींच्या आशीर्वादामुळेच आहे. तुमचे यजमान श्रीधर पंत, दादाचं नाव श्रीधर पंत आहे. त्याचं काय झालं माहितीये का, ते विठ्ठलाच्या पायाशी पंढरपूरला असतात. काय सांगताय? हो. वा वा, धन्य धन्य. आणि हो, ही माझी मुलगी यमुना. लगेच आले वाटतं. हे सखूचे वडील ना? यमुने, हिच्यापेक्षा धाकटा दिगंबर तोच लग्नाचा आहे. यमुने, दिगंबरला पाठव जरा. त्याला म्हणावं सखूचे वडील आलेत. तुमच्या घरात तुमच्या गुरूंचं आसन आहे. तुमचे यजमान साक्षात विठुरायाची भक्ती करतात. हे ऐकून फार समाधान वाटलं, फार आनंद झाला. ज्यांची बैठक अशी पवित्र आहे आणि ईश्वराचरणी लीन झालेली आहे, त्यांच्या घरातले सर्व भक्ती मार्गाने चालणारे आहेत. हे वेगळं सांगायला नको. हा दिगंबर माझा मुलगा. आणि दिगंबर हे कळलं. छान आहे मुलगा. माझ्या सखूला शोभून दिसेल असाच आहे. खरंच विठुराया, किती रे उपकार तुझे. आमची पेढी, व्यापार, शेतीवाडी सगळं दिगंबरच सांभाळतो. कर्तृत्ववान आणि धडाडीचा आहे माझा मुलगा. होय होय, तुम्हाला भेटून फार आनंद झाला. विठुरायाची कृपा तुमच्यावर नेहमी अशीच राहो.